चंदगड तालुक्यातील ओसाड माळावर उभा राहिलेला दौलत साखर कारखाना म्हणजेच इथल्या शेतकऱ्यांचं स्वप्न. उभारणीनंतर ही दौलत त्यांचीच आहे असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटू लागलं. त्यानंतर 1997च्या सुमारास कारखाना विस्तारीकरण आणि पार्टिकल बोर्ड प्रकल्पासाठी म्हणून तत्कालीन संचालक मंडळानं राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून कर्ज घेतलं. पण हा कारखाना फायद्यात न चालल्यानं कारखान्याच्या अधोगतीला तिथूनच सुरुवात झाली. कारखाना काही वर्षात कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला. 2019 साली जिल्हा बँकेनं आपल्या थकीत कर्जासाठी कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन कारखाना भाडेतत्वावर चालवायला दिला. कोल्हापुरातील अथर्व इंटरटेल कंपनीनं 162 कोटींच्या कर्जाची जबाबदारी स्वीकारून 39 वर्षांच्या करारानं हा कारखाना भाडेतत्वावर चालवायला घेतला. 5 वर्ष त्यांनी कारखाना उत्तमरित्या चालवला. मात्र या काळात त्यांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं. प्लायवूड उद्योगासाठी घेतलेलं 18,08,95,000 रुपयांची मुद्दल आणि त्यावरील व्याज मिळून सुमारे 45 कोटी रुपयांच्या थकीत रकमेसाठी 2 दिवसांपूर्वी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं लिलावाची नोटीस काढली आहे. ही नोटीस कारखान्याच्या नोटीस फलकावर चिकटवण्यात आली आहे. 9 ऑक्टोबर रोजी लिलाव पद्धतीनं विक्री करणार असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलंय. यापूर्वी देखील अशीच नोटीस कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं लावली होती. तेव्हा कामगार आणि बँक प्रशासन यांच्यात तुफान झटापट झाली होती. आता या नव्या नोटिसीमुळं शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा संतापाच्या भावना उसळल्यात. दौलत कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. आज लिलावात गेला तर भविष्यात कुठलाही सहकारी प्रकल्प उभा राहणार नाही. हा कारखाना सहकारातून राहून सभासदांच्याच मालकीचा राहावा, दौलत शेतकऱ्यांची राहावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असं शेतकरी म्हणतायत. सहकारामधील दौलत सहकारी साखर कारखाना एवढं कर्ज घेऊन ज्या मालकाने चालू केलेला आहे असा चालू राहिलाच पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये कोणी विघ्न आणत असतील तर ते आम्ही शेतकरी आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पार्टिकल बोर्डाला जप्तीचा आदेश लागू झाला असेल तरी तो पण आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीत आम्हाला सहकारामध्ये दौलत सहकारी कारखाना टिकवायचा आहे. आमचा दौलत कारखाना 2019 म्हणजे 11 वर्ष बंद होता. त्यानंतर खोराटे साहेबांनी 2019 साली चालवायला घेतला. तो व्यवस्थित चालवायलेत, शेतकऱ्यांचे देणे द्यायलेत, परत कामगारांचे पगार टायमात द्यायलेत. आणि त्यामुळे इतर लोक काहीतरी उगीच काहीतरी जप्ती हाणून आता कारखाना बंद पडण्याच्या दृष्टिकोनात आहेत. तर ते आम्ही काही शेतकरी किंवा आणि सभासद आणि कामगार हे काय आम्ही काही चालू देणार नाही. हे आम्ही योग्य ते आम्ही ते त्यांना धडा सांगू. काही राजकारणी लोक म्हणाले का काय त्यांच्या हातानं होता सोडा. आणि 11 वर्ष कारखाना बंद होता तेव्हा काय तेव्हा काय मिळालं हां दैव म्हणून हिंडलोय. कुठे 4 असो कवडे असो ते घेऊन खडीच्या खडी पुन्हा तरी देऊन पाडतात. काय आता कारखाना चालू आहे का नाही व्यवस्थित? आहेच की. आता 2-4 वर्ष बरं झालं की आमचं. नाही तर आम्हाला तिकडे हल्लीच पळवा, कुठे ह्याच पळवा, कुठे होतं ते कोण पाडणार आहे ते आपचं जी कलची उपाय आहे ती काय ती बोलतात असेल. पण आम्ही सुरुवातीमध्ये काय झाले आमचं ते आम्हाला ठाऊक आहे. काय झालं तुमचं? राबवून केले हो व्हायचं हे आपणास आमचं हे संरक्षण होतं. बंद पडलेला कारखाना चालू झाला हेच महत्त्वाचं. ह्याच्या अगोदर बंद होता, केवढं नुकसान झालं, काय झालं हे लोकांनी 4 वर्ष अनुभवले नाहीत. मग ह्याच्या अगोदर ती लोक कुठे गेली? कारखाना ज्यावेळेस बंद होता त्यावेळेला ती लोक कुठे गेली? त्यावेळेला जर का तुम्ही प्रयत्न केला असता तर आज ही वेळ आलीच नसती ना. त्याच वेळेस जर का तुम्ही काय करायचं तुम्ही चालू करायचा होता. मग ही नोटीसला तुम्ही कशा पद्धतीने बघताय? आता म्हणजे खोराटे साहेबांच्या पाठीमागे सभासद म्हणून लोक ही उभे राहणारच, ठामपणे उभे राहणार. शेतकऱ्यांची दौलत शेतकऱ्यांचीच राहिली पाहिजे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहे. दौलत साखर कारखान्याची लिलाव नोटीस आणि त्यावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संतप्त भावना पाहता चंदगडमध्ये पुन्हा एकदा सहकाराचं आंदोलन उभं राहू शकतं. त्यामुळं प्रशासनानं यावर तोडगा काढणं गरजेचं आहे.